सर मी जिच्यावर प्रेम केलं सर ती मला नाही बोलली, मग आता काय जगणं सोडून देतो? तिने जगणं सोडलं नाही ना, ती कोणाबरोबर तरी सेट होणार आहे ना, मग तुला सेट होणं गरजेचं आहे की नाही? ड्रीम कॉलेज नाही मिळालं दॅट इज ओके. दरवर्षी काहीच जणांना ड्रीम कॉलेज मिळतं, त्यांना जे पाहिजे ते मिळतं, बाकीच्यांना मिळत नाही. ही फॅक्ट आहे. का बरं फॅक्ट आहे? कारण कॉम्पिटिशन तशी आहे, सीट्स लिमिटेड आहे. मग याचा अर्थ आपण ऍडमिशन घ्यायची नाही का? ड्रॉप घ्यायचा असेल तर विषय वेगळा, त्यासाठी मी आधीच व्हिडिओ बनवलाय, ते तुम्ही बघा. पण ऍडमिशन घ्यायचं जर ठरलं असेल नाही सर मला ड्रॉप नाही घ्यायचा, तर कुठले पॅरामीटर्स पाहिजे चांगल्या कॉलेजचे? जे मिळालंय त्याच्यात बेस्ट कसं करायचं? लग्न झाल्यानंतर जी पण तुला बायको मिळाली ती तुला चांगलीच म्हणावं लागते, देर इज नो ऑप्शन. तसंच ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली ते कॉलेज मिळाल्यावर पण ते चांगलंच म्हणावं लागतं. म्हणून निवडताना बेस्ट निवडा. आहे ना आपल्याकडे ठीक आहे 4-5 जे पहिले टॉपचे कॉलेजेस आहेत ते नाहीये, 7-8, पण बाकी कॉलेजेस आहेत ना, त्याच्यामधून कसं बेस्ट निवडायचं सर, हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. तेच आता मी बेटा डिस्कस करणार आहे. सर तुम्ही थोडे वेगळे बोलायला लागले. आता तुझी परीक्षा झाली ना, परीक्षा झाली, आता तू मोठा झाला, 18+ झाला, आता झाला की नाही, फर्स्ट इयरला जाणार आहे आता, तर थोडं सर पण बदलतीलच की, है ना? 4 वर्षानंतर जेव्हा इंजिनिअरिंग करून बाहेर निघशील तेव्हा सर अजून वेगळ्या पद्धतीने बोलतील. ठीक आहे, ओके सर, ओके. सगळ्यात पहिले बेटा कॉलेजमधून तुला काय पाहिजे? पैसा. सगळ्यात इम्पॉर्टंट इज पैसा. ठीक आहे, त्यासाठीच आपण इंजिनिअरिंग निवडली, त्यासाठीच आपण प्लेसमेंट करतो, त्यासाठीच आपण जन्माला आलोय आणि त्यासाठीच आपण मरण पावणार आहे. बरोबर, नाकारता येत नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जगायला पैसा लागतो, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो प्लेसमेंट आहे, कॉलेजचं कल्चर आहे. कल्चर काय असतं सगळं सांगतो मी तुम्हाला. कल्चर आहे बेटा, त्याच्यानंतर फी आहे, फी पण बघावं लागते. बरेच कॉलेज असतात आवाढव्य फी असते, उगाच बिल्डिंग उभ्या करून ठेवल्या, डिपार्टमेंट आहे, चांगले टीचर्स नाही तिथे, चांगले प्रोफेसर नाही, रिसर्च होत नाही, उगाच शो पीस आहे, त्याच्यापासून सावध राहा. ठीक आहे, त्याच्यानंतर सर कॅम्पस लाईफ, लोकेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. लोकेशनचं महत्व सांगेल तुम्हाला, कॅम्पस लाईफ काय असते ते सांगेल. ठीक आहे, चला आपण चालू करू, पटापट चालू करू आपण. सगळ्यात पहिले प्लेसमेंट खूप जिव्हाळ्याचा विषय आपला, प्लेसमेंट. आता काय करायचं की नुसतं प्लेसमेंट बघायचे नाही. बघा प्लेसमेंटचा पर्सेंटेज बघा, काय काय म्हणतोय मी, प्लेसमेंटचा पर्सेंटेज बघायचं की किती विद्यार्थ्यांचा प्लेसमेंट झाली. त्याच्यानंतर तुम्ही बघा मीडियन पॅकेज किती, मीडियन म्हणजे काय, ऍव्हरेज पॅकेज किती आहे. त्याच्यानंतर बघायचं काय बघायचं सर की हायेस्ट पॅकेज किती आहे, हायेस्ट पॅकेज किती आहे. ठीक आहे, प्लस कुठली कंपनी आली, कुठल्या कंपनीज येतात हे पण बघा. मला कॉम्प्युटरमध्ये चांगली, मी सपोज CSIT घ्यायचं ठरवलं किंवा AIML घ्यायचं ठरवलं किंवा अजून कुठली ब्रांच असेल, त्या रिलेटेड चांगली कंपनी येते का, तो एक क्रायटेरिया आहे. ठीक आहे, एखाद्या कॉलेजला सपोज एक कॉलेज आहे, त्याच्यामधून एखाद्या विद्यार्थीला हायेस्ट पॅकेज मिळालं, पण बाकी सगळ्यांची परत प्लेसमेंट झाली नाही, ते काय कामाचं आहे कॉलेज? एकाला जर मिळालं असेल तर त्याच्या गुणवत्तेमुळे मिळालं असेल, तर हे तुम्हाला बघावं लागेल. यासाठी ना तुला काय करायचंय, तुला थोडंसं रिसर्च करावं लागेल. बघा आता कॉलेज मिळवणं आहे ना, तुम्ही प्रॉब्लेम काय माहिती का तुला सगळ्या गोष्टी आयत्या पाहिजे. कोणीतरी येऊन व्हिडिओ बनवा, कोणीतरी येऊन काउन्सिलिंग करावी. अरे मूर्खा, तुला ऍडमिशन घ्यायची ना, मग निर्णय कोणाला घ्यायचा आहे? तुला घ्यायचा आहे. रिसर्च कोणाला करायचंय? तुला करायचंय. मी एक्झाम्पल देतो. जसं COEP आहे, COEPच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात, प्लेसमेंट जर गुगल केलं नुसतं प्लेसमेंट आणि COEP टाकलं तर तुम्हाला इथे प्लेसमेंटचा डेटा दिसतो. ठीक आहे, सपोज मला 2024 आणि 25चा प्लेसमेंटचा डेटा बघायचा आहे, तर मला कळतंय काय की CS ला 91.82% आहे, ENTC ला एवढं पर्सेंटेज आहे. हे सगळा डेटा तर कळाला आपल्याला. त्याच्यानंतर मला कंपनी बघायची, इथं कंपनी कुठे दाखवतात ते प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स मध्ये असेल. हा ठीक आहे, सो CS ला ऍव्हरेज किती पॅकेज मिळालं? 17 लाख मिळालं. आता हे वेगवेगळ्या कॉलेजला वेगवेगळं असू शकतं. हायेस्ट ही एक कंपनी आहे, या कंपनीबद्दल सर्च करा थोडंसं. जी कंपनी आहे ना ती खरंच फॉरेन मधलं पॅकेज आहे का इंडियामधलं आहे ते पण मॅटर करतं. फॉरेन मध्ये जर असेल तर हे पॅकेज तेवढं जास्त नाही आहे, इंडियामध्ये असेल तर डेफिनेटली इट इज व्हेरी गुड पॅकेज. ठीक आहे, ENTC ला काय ॲव्हरेज आहे, इलेक्ट्रिकलला काय ॲव्हरेज आहे, पर त्याचं पर्सेंटेज काय हे कळालं तुम्हाला. त्याच्यानंतर काय ना, आता इथे त्यांनी डेटा बघावं लागेल मला टोटल. जसं आमच्या वेळेस मी जेव्हा होतो कॉलेजला तेव्हा प्रॉपर कंपनीची लिस्ट असायची की इलेक्ट्रॉनिक्सला कुठल्या कंपन्या येत आहेत, म्हणजे CS ला कुठल्या येतात, IT ला कुठल्या येतात, अशी टोटल लिस्ट असायची. ठीक आहे, ते जर वेबसाईटवर अवेलेबल नसेल तर ठीक आहे, पण एवढा डेटा तर तुम्हाला चेक करावा लागेल. बघा इकडे लास्ट इयर्सची पण प्लेसमेंट बघायची, असं नाही नुसतं एका वर्षाची. बघा तर काय ट्रेंड आहे.
काय ट्रेंड आहे. सो मला दिसतंय ठीक आहे बाबा, इकडे टोटल प्लेस किती आहे, 74, 75 आहे, 79 आहे, 84 आहे. सो असा एक डेटा आहे माझ्याकडे. ठीक आहे, ओके ओके सर. त्याच्यानंतर हे झालं. त्याच्यानंतर इंटर्नशिपचा एक मॅटर असतो की बऱ्याच कंपनी ना इंटर्नशिप ऑफर करतात. आता हे तुम्हाला कसं कळेल माहितीये का, हे विद्यार्थ्यांशी बोलून कळेल, त्या कॉलेजच्या. तुम्ही ज्या गावचे असाल, ज्या जिल्ह्याचे असाल, कोणीतरी बघा, आता मला माहिती आहे की मला 100 मार्क पडतायत, मला माहिती आहे की अराउंड किती पर्सेंटाईल येईल. सो आय नो की मला पॉसिबल कॉलेज कुठलं मिळू शकतं. बघा ना, एका तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, कोणी सिनियर असेल, त्याला विचारून बघा काय की मागच्या वेळेस कुठलं कॉलेज मिळालं होतं या मार्क्सला, तुला किती होते, एक अंदाज येऊन जातो आपल्याला. असं तर होणार नाही का तुला सगळ्याच. बघा एक गोष्ट आहे, पहिल्या 7-8 कॉलेजचे तुम्हाला कट ऑफ माहिती असतात, अवेलेबल आहेत कट ऑफ. मला माहिती आहे मी तिथपर्यंत नाही पोहोचू शकत. त्याच्यानंतर 120 वाले तुम्हाला माहिती, 115 वाले माहिती, 110 वाले माहिती. तर 100च्या आसपास जे काही माझे कॉलेजेस आहे, 8-10 कॉलेज काढले का तुम्ही, 8-10 कॉलेजेस जे आहेत त्याच्याबद्दल रिसर्च करणं चालू करा. तिथले विद्यार्थी कॉन्टॅक्ट करा, थोडंसं इन्स्टा बघा, थोडंसं इन्स्टावर टाईप करा त्या कॉलेजचं कोणी आहे का, फेसबुकवर करा. हे करावं लागेल यार, करावं लागेल. त्या शोकच कळणार आहे, सांगा बरं. नाही तर डायरेक्ट कोणी तुमच्या गावचं असेल, कोणी असेल ओळखीचं, तर त्याच्याशी संपर्क करा. त्याच्यानंतर कल्चर खूप इम्पॉर्टंट आहे. कल्चर म्हणजे काय की कॉलेज तुम्हाला काय ऑफर करतं. चांगलं कॉलेज फक्त पैसा देत नाही, चांगलं कॉलेज एक कॅरेक्टर देतं. म्हणजे काय की आता जसं मी तुम्हाला सांगतो, सीओईपीची केस सांगतो मी तुम्हाला. सीओईपीला झेस्ट नावाचा एक फेस्टिवल असतो, स्पोर्ट्स फेस्टिवल. झेस्ट मध्ये काय होतं, तर पुण्यामधून जितके पण कॉलेजेस आहे, इनफॅक्ट महाराष्ट्रामधून जे कॉलेजेस आहेत ते येतात आणि पार्टिसिपेट करतात. चेस असेल, व्हॉलीबॉल असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, सगळे वेगवेगळे स्पोर्ट्स इव्हेंट असतात. एक ते असतं, रोबोटिक्सची वेगळी टीम आहे, रोबोटिक्सचं वेगळं काम चालू असतं. त्याच्यानंतर डान्स आहे, सिंगिंग आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पपेट, म्हणजे खूप सारा असा डायव्हर्स एक स्ट्रीट प्ले वगैरे, नाटकं वगैरे असतात, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. ठीक आहे. सो एक डायव्हर्स जे आहे ना, तुम्हाला ते एन्व्हायरमेंट मिळतं. त्यांनी काय होतं ना, त्यांनी आपल्यामध्ये असं तर नाहीये की मी सर फक्त मला पीसीएम येतं, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. पीसीएमच सगळा काय आयुष्याचा मॅप ठरवणार आहे का, असं थोडी आहे. आता एक ऍक्टर आहेत अतुल कुलकर्णी सर म्हणून. अतुल कुलकर्णी हे सीओईपीचे अल्युमनाय आहेत. ठीक आहे. नाउ ही इज अ ऍक्टर, तुम्ही गुगल करा त्यांच्याबद्दल. सीओईपीचे वैभव तत्ववादी म्हणून एक आहे, वैभव तत्ववादी. तर वैभव तत्ववादी इज ऑल्सो बाजीराव मस्तानीमध्ये त्याचा चिमाजी अप्पाचा रोल केलाय बहुतेक त्यांनी. तो ही इज ऑल्सो सीओईपी अल्युमनाय. आता हे त्यांना कसं कळालं, तर त्यांना सीओईपीने तो स्टेज दिला. दॅट्स वाय चांगलं कॉलेज महत्वाचं आहे. चांगलं एखाद्या सपोज त्या कॉलेजमध्ये जास्त विद्यार्थी गेटचं प्रिपरेशन करतायत, हे तुम्हाला सिनियर्स कडून कळेल. सो दॅट मीन्स गेटचं कल्चर आहे. सो गुड ऑपॉर्च्युनिटी की मी एमटेक परत आयआयटी मधून करू शकतो. ते कल्चर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण कल्चर तुम्हाला इन्स्पायर करतं ती गोष्ट करायला. ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. फॅसिलिटीज वगैरे बघता येतील, क्लब्स आहे, फेस्ट आहे, आर्ट्स आहे, स्पोर्ट्स आहे, सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर फीज हा पण एक मॅटर आहे. बघा, एखाद्या कॉलेजची फी असेल 2 लाख रुपये. ठीक आहे. 2 लाख रुपये वर्षाची फी आहे, प्लस ट्युशन, हॉस्टेल बिस्टेल सगळं, म्हणजे हॉस्टेल बिस्टेल बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या. हा, लेकींचा काही प्रॉब्लेम नाहीये, मुलींना बऱ्यापैकी फी माफ आहे. तरी तुम्ही बघा, काही कॉलेज डेव्हलपमेंटल फी म्हणून चार्ज करतात. आता ही जी फी आहे माझी, एवढे जे काही 2 लाख रुपये फी आहे, या फी मध्ये मला 4 वर्ष काढायचे. म्हणजे ही फी अशी कॉन्स्टंट नसते, ही फी वाढत जाते. ठीक आहे. 10%, 20% दरवर्षीप्रमाणे वाढते, 100% वाढते. ठीक आहे. मी जेव्हा सीओईपीला होतो त्यावेळेस मला आठवतं पप्पांनी पैसे भरले होते 64,000. एका वर्षाचे 64,000 होते. तिथून स्टार्ट केलं मी. 60,000, 64,000 ओपन कॅटेगरी. ठीक आहे. आता किती आहे बघा, ती आता 1 लाखाच्या पुढे गेली. ठीक आहे. सो आता तर बरेच वर्ष झाले, पण मी तुम्हाला सांगतोय, सो फी इज कॉन्स्टंटली इन्क्रीजिंग फॅक्टर. सो फी जास्त असेल, आपल्या घरची परिस्थिती तशी नसेल तर बघा, कारण तुम्हाला काय ना, 8 लाख त्याच्या पुढे एमटेकला पण तर खर्च लागेल ना. एमटेकला खर्च लागेल, तो खर्च आहे. परत एमटेकला एखादी कोचिंग जॉईन करणार तुम्ही, तो एक खर्च आहे. जर तुम्ही करायचं ठरवलं तर सगळाच खर्च जर तुम्ही बीटेकला लावला, बीला लावला, पुढे काय करणार. आणि आई वडिलांना जास्त ताण देऊ नका. ऑलरेडी त्यांनी बरेच कोचिंगची फी आणि हे सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, म्हणून अजून कशाला तुम्ही त्यांना ताण देऊ नका. त्यापेक्षा एखादं कॉलेज बघा. आता ही जी फी आहे ना, बऱ्याच कॉलेजमध्ये ना उगाच ढमढम असतं. मोठी बिल्डिंग आहे, मोठं ऑडिटोरियम आहे, आणि त्या ऑडिटोरियम मध्ये एसी आहे, आणि नसला एसी तर काय मरणार आहे का. त्यापेक्षा तुम्ही हे बघा, किती चांगले प्रोफेसर्स आहेत का, चांगले स्पोर्ट्स वगैरे ऍक्टिव्हिटीज होतात का. ठीक आहे. विद्यार्थी कसे आहेत, संघर्ष करणारे विद्यार्थी आहेत का सगळे श्रीमंतांचे पोरं येऊन भरलेत तिथे. मला कोणी श्रीमंत असेल तर वाईट वाटून घेऊ नका. व्हॉट आय एम सेइंग इज, असे लेकरं आहेत का जे आपण ज्यांच्याशी मॅचच करत नाही.
ठीक आहे, म्हणजे त्यांना स्टडी करायचा हॅबिट नाहीये किंवा वेगळ्या काही गोष्टी होतात तिथे. काय कामाचं आहे असं कॉलेज? मजा नाही. ठीक आहे, सो तुम्ही हे बघा बेटा, टोटल 4 वर्षाची कॉस्ट किती आहे, हॉस्टेल, फूड, आजूबाजूला थोडं बघा किती, कुठलं हॉस्टेल आहे, कसं आहे, म्हणजे जनरली ते कॉलेजमध्ये असतं, नसलं तरी टोटल खर्च बघा, है ना. आणि फायनान्शियल प्लॅनिंग ही खूप महत्वाची आहे. आर्थिक जी तुमची तडजोड आहे ना, म्हणजे सगळ्या गोष्टी जे जुळून आल्या पाहिजे. वडिलांना घाम येतो सगळ्या गोष्टी मॅनेज करताना, मला माहिती माझ्या पप्पांनी कसं केलं होतं. ठीक आहे, सो ती वेळ येऊ शकते तुमच्या पॅरेंट्सवर पण, सो व्यवस्थित करा. ठीक आहे, तरी मला गव्हर्नमेंट कॉलेज होतं, सीओईपी होतं, म्हणून त्यांना एवढा त्रास नाही झाला, बट स्टील मिडल क्लास म्हटल्यावर असतातच वेगवेगळे त्रास असतात. ठीक आहे. अवॉइड हेवी लोन. कोणी म्हणत असेल की आमच्या कॉलेजसाठी या बँकेतून लोन घ्या, गरज नाही, गरज नाही. बघा, इंजिनिअरिंग कॉलेज, IIT वगैरे असेल, सीओईपी असेल, तिथे फी देऊन ठीकठाक आहे, जे टॉपचे कॉलेजेस आहे. बाकी फी 10-20 हजार इकडे तिकडे ठीक आहे यार, पण जर 40-50 हजार जास्त असेल तर मला काही घेणं देणं नाही. लहान मुलासारखा हट्ट नाही करायचा, नाही मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, काही फरक पडत नाही बेटा. उलट जेवढं कॉलेज नॉर्मल असतं ना, तेवढं आपण चांगल्या गोष्टींवर फोकस करतो. ठीक आहे. लोकेशन अत्यंत महत्वाचं आहे. लोकेशन का, जसं मी काय प्रिफर करेल, पुणे, ठीक आहे, मुंबई, पुणे आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, ठीक आहे, त्याच्याबरोबर नाशिक आहे. ठीक आहे. बाकी मग काही जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ते पण चांगले, जसं अमरावती पण ठीक आहे, अमरावतीला काही प्रॉब्लेम नाही जर तुम्ही गव्हर्नमेंट अमरावती घेत असाल. नागपूर एक चांगलं आहे. जे शहर आहेत ते, सर तुम्हाला गावांप्रती प्रेम नाहीये का? बिलकुल नाहीये, म्हणजे आहे तसं, पण या बाबतीत तरी नाहीये. तुम्ही गावातूनच येतात मेजॉरिटी ऑफ द विद्यार्थी, तर तुम्हाला कुठे जायचंय? सिटीमध्ये जायचंय. सिटीमध्ये का जायचंय सांगेन मी तुम्हाला. अमरावती झालं, नागपूर झालं, ठीक आहे, किंवा सोलापूर झालं, तर हे सगळे अजून 1-2 सिटीज राहिले असते. मी काय म्हणतोय की जे लोकेशन आहे, आता जसं सीओईपी आहे, किंवा सपोज सीओईपी नाही घेतलं तुम्ही, व्हीआयटीला घेतलं, एक्झाम्पल देतोय, ठीक आहे ना, किंवा पीएससीटीला घेतलं, MITला घेतलं, कुठल्याही कॉलेजला जा तुम्ही, किंवा मुंबईला कुठलं कॉलेज असेल एखादं. काय असतं, एखादी कंपनी, सपोज मी टाटा मोटर्सचा मी काय म्हणतात HR आहे, ह्युमन रिसोर्स मला हायर करायचं. आता मी काय करणार, सीओईपीला जर गेलो तर आजूबाजूच्या 3-4 कॉलेजला पण जाणारच. अरे हो की नाही? जरी त्या कॉलेजची क्वालिटी म्हणा, म्हणजे कट ऑफ वाईज एवढं नसलं तरी ऍज अ पर्सन चालत जातो आपण. ठीक आहे. तर मग असं काय होतं ना, की आजूबाजूच्या कॉलेजेस मधून पण प्लेसमेंट होतात. कारण ती जे कंपनीज कुठे आहेत? पुणे मुंबईला कंपनी आहेत, पश्चिम महाराष्ट्रात आहे, काही मराठवाड्यात पण आहे, नो डाऊट, काही विदर्भात आहेत. तर तो लोकेशनचा खूप मोठा फॅक्टर आहे. तुम्हाला गेटचा क्लास जॉईन करायचा आहे, तर आता जसं मला माहिती आहे की आमचा जो क्लास, आता जे सीओईपीचं जे कॅम्पस आहे शिवाजीनगरला, तर शिवाजीनगरलाच इकडे सदाशिवपेठला गेलं की तिकडे युपीएससीचं मार्केट आहे. त्याच्यानंतर थोडंसं अजून इकडे अलीकडे आलं तर तिकडं मेडिझी सारखे वगैरे क्लासेस आहे गेटचे, तर ते मार्केट पण स्ट्रॉंग पाहिजे. GRE करायचं असेल तर त्याचे क्लासेस आहेत. ठीक आहे. सो ऑपॉर्च्युनिटीज, जागा म्हणजे ऑपॉर्च्युनिटी असते, नेटवर्किंग होते. जसं फॉर एक्झाम्पल सीओईपी जरी तुम्हाला नाही मिळालं तरी तुम्ही पुण्यात ऍडमिशन घेतला तर तुम्ही कमीत कमी सीओईपी मध्ये जाल, बघाल तिथं काय चालू आहे, तिथे काही जणांशी इंटरॅक्ट कराल. ठीक आहे ना, काही फेस्टिवल्स असतील तेव्हा जाल, तर ते एक मोटिवेशन असतं. एक ती जखम आहे ना, ती जखम कधी मरत नाही. मग नाही तर आपण काय होतं, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन घेतली, विचारून जातो, अरे कसलं सीओईपी, अरे इथं सगळे मूर्ख आहेत म्हणून नाचा त्यांच्याबरोबर. असं होत नाही. तिकडे गेल्यावर ते जाणीव पाहिजे, अरे यार मला हे पाहिजे होतं, मला माझ्या आई वडिलांसाठी हे पाहिजे होतं, माझ्यासाठी पाहिजे होतं, पण समहाव मिळालं नाही. चला मी अभ्यास करायला, चला काहीतरी चांगली ऍक्टिव्हिटी करू. ठीक आहे बेटा, ठीक आहे. सो हे सगळे है ना, सेफ्टी बघा, सेफ्टी स्पेशली मुलींनी, लेकींनी थोडं बघा की आजूबाजूला कसं आहे बेटा, है ना, आजूबाजूला कॅम्पसच्या आजूबाजूला बघा, व्यवस्थित वातावरण आहे का, तिकडे काही घटना घडली का, या सगळ्या गोष्टी पण मी म्हणत नाही खूप मॅटर करतात, पण बघायला पाहिजे. एकदम वरच नको आपण, है ना. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅम्पस लाईफ जसं तुम्हाला सांगितलं, जेवढं चांगले विद्यार्थी असतील, आजूबाजूचे जे विद्यार्थी असतील ते जितके चांगले असतील, चांगले म्हणजे वेगवेगळे इंटरेस्ट असतील त्यांचे. असं नाही म्हणत की फक्त अभ्यास करायला पाहिजे, नका करू ना अभ्यास, पूर्ण अभ्यास नाही, पण कोणी स्पोर्ट्समध्ये असेल, कोणी आर्ट्समध्ये असेल, कोणी काय म्हणतात पब्लिक स्पीकिंगमध्ये असेल, कोणी फायनान्समध्ये असेल, कोणाला स्टॉक मार्केट आवडेल, पण असं वेगवेगळे इंटरेस्ट पाहिजे, वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स पाहिजे. सो आपल्याला ते एक्सपोजर मिळत असतं कॉन्स्टंटली. दॅट इज द यूज ऑफ बेस्ट कॉलेज. जसं मी तुम्हाला सांगतो, सीओईपीला असताना रात्री आम्ही 1-1, 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागायचो. आम्ही पण काही नाही, आम्ही काय म्हणतात त्याला, IPL बघ, हे कर, हे धिंगाणा मस्ती, ते तर चालायचंच. पण थोडंसं मग UPSC बद्दल काही गप्पा असतील, किंवा काही सॅटेलाइट लॉन्चिंग बद्दल. आता त्यावेळेस स्वयं नावाचं सॅटेलाइट, फर्स्ट सॅटेलाइट ऑफ स्टुडंट सॅटेलाइट ऑफ इंडिया, दॅट इज स्वयं, दॅट वॉज लॉन्च फ्रॉम सीओईपी. आय वॉज नॉट इन द टीम, मी त्या टीम मध्ये नव्हतो, पण त्या वर्षी लॉन्च केला होता, म्हणजे साधारण 2017-16ची गोष्ट असेल, तुम्ही गुगल करू शकता. सो त्याच्याबद्दल चर्चा व्हायच्या. सो असे जे एक्सपोजर आहे ना, ते आलं पाहिजे. माझ्या बाजूला
बसलेला जो मुलगा आहे, मुलगी आहे, जे कोणी आहे, ते जर त्या लेवलचं डिस्कशन करत असेल तर इट विल बी अ मोटिवेशन फॉर मी की तिथं मला तसा विचार करायचा. दॅट इज अ कॅम्पस लाईफ. कॅम्पस लाईफ इज कॉन्स्टंट रिमाइंडर. जे आपल्याला इनपुट मिळताना त्या पद्धतीने आपण विचार करतो. ठीक आहे. सो तसं त्या पद्धतीत जायचं. एक्झॅक्टली कॉलेजला गेल्यावर काय करायचं मी सांगेल, मी सगळ्या गोष्टी सांगेल. ठीक आहे ना, जेवढं मला जमेल तेवढं सगळं सांगेल बेटा. सो या गोष्टी आहेत. ठीक आहे. सो तेच आहे की कॉलेज करताना, कॉलेज, आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कॉलेजचं डिसिजन घेताना घाईत घेऊन का हे ना, सर माझा मित्र बोलला, माझी मैत्रीण बोलली, माझ्या काकाचा मुलगा तिकडे आहे, माझ्या मामाचा मुलगा तिकडे. तुला तिकडे जाऊन नातेसंबंध क्रिएट नाही करायचे. उलट तिथे जाऊन बघ, ग्राउंड लेवलला जाऊन बघा. ग्राउंड लेवल, मी ग्राउंड लेवल फीडबॅकला खूप मानतो. ग्राउंड लेवलला चेक करा एकदा. कुठल्या तरी कोणाला पण विचाराल तुम्ही है ना, मी कुठल्याच कॉलेजचं नाव रिकमेंड नाही केलं, म्हणून नाही केलं कारण कॉन्ट्रोवर्सी होऊन जाते. कशाला, मला, मी ज्या कॉलेजमधला होतो ते रिकमेंड करू शकतो, मला बाकीचं काही माहिती नाही. आय डोंट नो एनिथिंग. ठीक आहे. सो मला असं वाटतं ना की तुम्ही ऍडमिशन घ्यायच्या आधी स्वतः तिथे जायला पाहिजे. 10 कॉलेजला थोडे पैसे जातील, 10-20 हजार जातील ट्रॅव्हलिंग आणि या सगळ्या गोष्टीमध्ये, पण जा बेटा, जा थोडंसं बघ तिथे कॉलेजमध्ये कसं आहे, कॅम्पस कसं आहे, तिथे विद्यार्थी असतील. ठीक आहे, 10 जण भाव नाही देणार, अरे बघ ना 4 जणांशी बोल, पेन घेऊन जा, वही पेन डायरी घेऊन जा, 4 जणांशी बोल. अरे बाबा प्लेसमेंट कशी आहे, प्रोफेसर कसे आहे, टॉक्सिक वातावरण आहे का, अटेंडन्स कंपल्सरी आहे का, कारण अटेंडन्स जर जास्त स्ट्रिक्ट केली तर बाकीचं काही करता येणार नाही तुला. बाकीचं जर काही स्किल्स इम्प्रूव्ह करायचे असतील तर थोडं बघा, थोडं जा, थोडं बघा आणि मग डिसिजन घ्या. घाईत डिसिजन घ्यायचं नाही. तुम्हाला काय डाऊट असेल पुढे जेव्हा ही लिस्ट लागेल वगैरे, तर इथं कमेंट करून विचारा, मी आहे इथं आन्सर करायला. ठीक आहे ना. आर यू गेटिंग? कळलं बेटा? ऑल द बेस्ट. काळजी करू नको. मार्क्स कमी आले हरकत नाही, रिपीट नसेल करायचं तरी हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. एक नव्याने आयुष्य सुरू कर. फक्त मिस्टेक्स लिहून काढ की कुठे कुठे आपण चुकलो. कारण ना वेळ बदलतं पण आपल्या चुका नाही बदलत. जोपर्यंत त्या चुका दुरुस्त करत नाही ना आपण आयुष्यात, तोपर्यंत चुका कधीच तुझ्या साथ सोडणार नाही. कधीच नाही, कधीच म्हणजे कधीच नाही. तो आज ना उद्या ते इम्प्रूव्ह करायचंय, पण तुला वाटत असेल की नाही सर इनफ इज इनफ, मला हे सीईटी अजून नाही करायचं, ठीक आहे, मी ड्रॉपर होतो किंवा नव्हतो, जे काही असेल तुमचं, नव्याने सुरुवात करा. अजून काही बिघडलेलं नाही. कॉलेजला गेल्यानंतर काय करायला पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगेल. ऑल द बेस्ट.